नमस्कार, मी राजेंद्र राठोड आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज मी आहे एक अनोख्या ठिकाणी, जे ठिकाण सर्वांच्याच हृदयाच्या जवळ आहे, विशेषतः कोकणी माणसाच्या आणि सिंधुदुर्गात राहणाऱ्या या कोकणी माणसाच्या हृदयामधील जे स्थान आहे, उभेचं मायेचं स्थान म्हणजे चुलीकडचं स्थान. आमचं लहानपण ज्या चुलीच्या जवळ गेलं आणि ज्या चुलीने आम्हाला कसं जगावं, ऊर्जा कशी निर्माण करावी आणि ऊर्जा कशी द्यावी हे शिकवलं, ती चूल. आज बरेच वर्षानंतर मी चुलीच्या जवळ आहे. स्वतः या चुलीत आग कशी करावी हे मी माझ्या आजीकडून, माझ्या वडिलांकडून शिकलो. आणि आज या चुलीजवळ बसलो आहे आणि स्वतः जेवण बनवलेलं आहे, स्वयंपाकी झालेलो आहे. चुलीवर जेवण बनवलं तेवढं सोपं नाही. बहिणाबाई चौधरी चूल पेटवताना म्हणतात, अरे झरोक्या झरोक्या का रे मला रडविशी. डोळ्यातनं अश्रू येतात त्यांच्या, आणि चुलीकडे बसल्या बसल्या त्यांना डोळ्यातनं अश्रू येतात. आज खरोखर मी अनुभव घेतला की चुलीजवळ बसल्यानंतर कशा प्रकारे अश्रू येतात आज. आणि स्वतः मी आज आमच्याकडे कोकणात रीत आहे, जिथे आपण राहतो, ज्या स्थळामध्ये राहतो, त्या स्थळाचा एक अधिपती आहे, मानकरी आहे. त्याला खुश ठेवणं फार गरजेचं असतं. त्यासाठी कोंबा द्यायचा असतो, कोंबा. आणि मी अनेक वर्ष सदनिकेमध्ये म्हणजे फ्लॅटमध्ये राहायला होतो. एक मिनिट ना, मी ढोळतोय जरा. फ्लॅटमध्ये राहायला होतो आणि त्यामुळे मला ही चूल ही संकल्पना माझ्या मनामध्ये होती, पण ती मी सत्यात उतरू शकत नव्हतो. ते बघा, ही चूल अशी पुढे पुढे ढकलावी लागते, नाही तर ती आग पेटत पुढे येते. तर फार आनंद होतोय. आजीचं आयुष्य मला आज स्वतः मी जगतोय. वडिलांनी सुद्धा चुलीवरती पेज कशी बनवतात हे शिकवलं, आईने शिकवलं. आज स्वतःचं घर बनवलं आणि चूल मात्र आवर्जून तिथे मांडली. कारण वेगळी चूल मांडण्यापेक्षा स्वतःची चूल मांडणं आणि तिथे जेवण स्वतःचं बनवणं फार गरजेचं असतं. आणि इथे आजूबाजूला मस्त वारा सुटलेला आहे, पाऊस पडतोय. आणि कोकणामध्ये अशा प्रकारच्या योगायोगाला, अशा प्रकारच्या वातावरणाला सुवर्णयोग असं म्हटलं जातं. आणि ह्या सुवर्ण क्षणाचा, सुवर्णयोगाचा आज मी इथे स्वतः उपभोग घेत आहे. तर मी तर थोड्या वेळाने आणि माझं फॅमिली थँक्स टू भूषण चव्हाण सन्माननीय, त्याने हा प्युअर गावठी कोंबा मला दिला. ओके, थँक्यू.